कोकणाचा उल्लेख स्वर्ग म्हणून केलाय ते काही खोटं नाही. होय, तुम्हाला जर खरा स्वर्ग पाहायचा असेल तर तुम्ही नक्की कोकणात या. आणि खास करून गणेश चतुर्थी या सणासाठी कोकणाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. कोकणात गणेश चतुर्थीला निरनिराळ्या गावात निरनिराळ्या प्रथा परंपरा जोपासल्या जातात. गणपती बाप्पाच्या आगमनापासून गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत कोकणात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धती, निरनिराळ्या रूढी, रीती, चाली आपल्याला अनुभवायला आणि आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवतात. कोकणातील अशाच एका गावात गणेश विसर्जनाच्या वेळी कोणत्याही पद्धतीचा गाजावाजा न करता, कोणतीही डीजे सिस्टम न लावता, कोणत्याही प्रकारचे हानिकारक फटाके न फोडता गावातील सर्व गणपतींचं एका ओळीत शिस्तबद्ध पद्धतीत सर्व लोक एकत्रित येऊन विसर्जन केलं जातं. असं म्हटलं जातं की अशा रूढी परंपरामुळे गावातील लोकांमध्ये सौख्य आणि एकोपा टिकून राहण्यासाठी सुद्धा या चालीरीती आपल्याला आपल्या पूर्वजांनी घालून दिल्यात. परंतु कोकणात आजही काही ठिकाणी या चालीरीती परंपरा जोपासल्या जातात हे फार विशेष आहे. या व्हिडिओमधून आपण अशाच एका गावातील गणेश विसर्जनाची गाजावाजा न करता, कोणतीही डीजे सिस्टम न लावता,